नमस्कार. नेचर नॉलेज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. यावर आपण आरोग्य वार्तामध्ये पाहणार आहोत. पाचन संस्थेसाठी उपवास फायदेशीर. अधूनमधून उपवास करणे पाचन संस्थेसाठी फायदेशीर ठरते असे आढळून आले आहे. ही प्रक्रिया पोटाला पाचनक्रियेपासून विश्रांती देते. उपवासाला वेळी जेव्हा रक्तातील ग्लुकोज पातळी जास्त प्रमाणात वापरली जाते आणि साठवलेले चरबीमध्ये जाते तेव्हा शरीर त्याचा वापर ऊर्जेचा स्रोत म्हणून करते असे आहारतज्ज्ञ सांगतात. तथापि उपवासाने शरीरातील चरबी जाळण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते. जास्त काळ उपवास केल्याने काही तोटे देखील होऊ शकतात. संपूर्ण रासायनिक प्रक्रिया स्वतःचे परिणाम जसे की हार्मोनल बदल, चरबीचे ऑक्सिडेशन आणि आतड्यामधील मायक्रोबायोट बदल. उपवासाचे अंतिम ध्येय म्हणजे वजन कमी करणे आणि काही सुधारित संज्ञात्मक कार्य साधणे. तथापि या प्रकारच्या आहाराचे काही नकारात्मक परिणाम होतात, जसे की डोकेदुखी, विशेषतः गॅस किंवा डोकेदुखीच्या पोटफुगे म्हणून वर्गीकृत केलेले, जे काही व्यक्तींमध्ये होऊ शकते असे आहारतज्ज्ञ म्हणतात. खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे व्यक्ती जेवणाच्या काळात खूप जास्त आहार घेऊ शकते किंवा विविध प्रकारचे जेवण घेऊ शकते. या अचानक बदलामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवर जास्त भर पडू शकते आणि त्यामुळे पोट फुगणे, अस्वस्थ वाटू शकते. उपवासाच्या काळात निर्जलीकरण हे आणखी एक कारण असू शकते, कारण काही लोक पुरेसे द्रवपदार्थ पीत नसतील तर डोकेदुखी होऊ शकते. याकडे आहारतज्ज्ञ लक्ष देतात. म्हणून निर्जल उपवास करू नये. उपवास करावे, पण फळ-फूल खावे. आणि अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहोत की पाचन संस्थेसाठी उपवास फायदेशीर आहे, पण पूर्णपणे उपवास करू नये. पाणीही प्यावे. तर आपण पाहिलेलं आहोत नेचर नॉलेज या चॅनलमध्ये की पाचन संस्थेसाठी कसा उपवास फायदेशीर आहे. तर नेचर नॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अपडेटसाठी पाहत राहा. लाईक करा आणि पाहत राहा नेचर नॉलेज चॅनल. जय हिंद, जय भारत.